मुंबईमध्ये LPG गॅस टंचाईचा फटका थेट हॉटेल व्यावसायिकांना बसलाय। आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। काय सांगाल, मुंबईमध्ये जे गॅस सिलेंडर आहेत त्याच्या टंचाईचा फटका थेट तुमच्या व्यवसायावर बसलाय? हॉटेल इंडस्ट्रीचा सगळा व्यवसाय बसल्याचा आहे। आता पुढे अजून 10-20 दिवसांनी सगळं सिलेंडर जे हॉटेल्स बंद होणार आहेत। आता ऑलरेडी बँगलोरमध्ये हॉटेल्स बंद झाले आहेत, 20% बंद झाले आहेत। महाराष्ट्रामध्ये पण असंच बंद झाले आहेत। आणि आता हॉटेल इंडस्ट्री बॉम्बेमध्ये थोडंफार चालू आहे, पाईपलाईन चालू आहे, माझ्याकडे पाईपलाईन म्हणून थोडंफार चालू आहे। आता पुढे एक 15 दिवसांनी पण ते पण होणार तसंच आहे। आणि एवढी महागाई वाढणार आहे पुढे, गव्हर्नमेंट याच्यावर लक्ष काय दिलं नाही तर संपूर्ण हॉटेल इंडस्ट्री ठप्प होणार आहे, संपूर्ण ठप्प होणार आहे। आणि आमचे स्टाफ जे आहेत ते सगळे त्यांची सॅलरी सगळं एकदम स्टॉप होणार आहे। त्यामुळे यावर गव्हर्नमेंटने जर लवकर लक्ष काय दिलं नाही आणि आमच्या हॉटेल असोसिएशनने सांगितले आता तुम्ही तुमचं बघा, जे ज्यांचे पाईपलाईन्स आहेत त्यांच्या अजून 15-20 दिवस चालतील, पण ज्यांचे सिलेंडर आहेत त्यांचे बाहेर होणार आहेत। येत्या 2 दिवसात संपूर्ण जी टंचाई आहे गॅसची, ती म्हणजे गॅस सिलेंडर संपूर्ण इथे मुंबईतले संपणार आहे असं सुद्धा माहिती समोर आली। अजून 20 दिवस बंद होणार, 20 दिवसानंतर सगळं मुंबई ठप्प होणार आहे, संपूर्ण रेस्टॉरंट सगळं बंद होणार संपूर्ण 20 दिवसानंतर। हा असोसिएशनने सांगितलं ऑलरेडी 20 दिवस अजून चालू शकतो बस। त्याचा थेट जो परिणाम आहे तुमच्या हॉटेल आणि रेस्टॉरंटवर होणार आहे, होणार आहे, स्टाफमध्ये होणार आहे, सगळंच होणार आहे, सगळं प्रॉब्लेम एकदम क्रिएट होणार आहे। आता रेट्स वाढवणार आहेत, रेट किती वाढवणार आहे, वाढून सिलेंडर नसेल तर सिलेंडरचे भाव सुद्धा गगनाला भिडले। आता अजून वाढणार आहेत। आता हे फक्त आता 200-300 वाढले आहेत, या डबल होणार आहेत। डबल झाले पब्लिक घेणार आहेत, तरी पण काय करणार, इलाज नाही त्याला। रेस्टॉरंट चालू आहे पण आता ते पण त्या लोकांनी सांगितलं आहे की आता ते पण बंद होणार आहे, म्हणजे ते पण देणार नाही। आता जेवढे आहेत ज्यांच्याकडे 10 सिलेंडर आहेत त्यांना 5 देणार असं त्यांचं चाललं आहे। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT। आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा।